जळगाव बोदवड परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयश ठरल्याचा आणि कर्तव्यास कसूर केल्याचा ठपका ठेवत बोदवड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यासह 3 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आला आहे। या धडक कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी भीती निर्माण झाली आहे। अधिक माहिती अशी की टाउन बीड प्रभारी ASI रवींद्र गुरचल आणि पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांचा समावेश आहे। बोदवड येथे 1 मे रोजी 2 गटात तुफान हाणामारी झाली होती। त्याचा दुसरा पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे तातडीने प्रतिबंधक कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली होती। मात्र धनके यांनी परिस्थितीचं गांभीर्य न ओळखता कोणतीही कठोर कारवाई केली नाही। म्हणून 19 मे रोजी विधायक नगर भागात 2 पक्षांमध्ये पुन्हा मोठा वाद झाला व टाउन बीट प्रभारी SI रवींद्र गुरचल हे अन्य एका कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी दोनही गटातील माणसांची पूर्वी कल्पना होती, विशेषतः केव्हा पोलीस ठाण्यात आणून दोनही पक्षांवर कायदेशीर प्रतिबंधक कारवाई करणं आवश्यक असताना गुरचल यांनी केवळ जुबानी समज देऊन त्यांना सोडून दिला। त्यामुळे 21 मे रोजी पुन्हा हिंसक वळण लागून एकाचा निग्रहण खून करण्यात आला। विशेष म्हणजे या संवेदनशील परिस्थितीत आणि वादाच्या संपूर्ण माहिती स्थानिक नगरसेवकांनी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन आणि व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली होती। तरी देखील गंभीरता लक्षात न घेता आपल्या कर्तव्य कसं ठेवलं यामुळे बाब वरिष्ठ निदर्शनास आल्याने सुरवडकर पूर्णपणे अपयश ठरल्याचं वरिष्ठ कार्यालयात अखेर या तिघांवर निलंबनाची कठोर कारवाई केली। जर वेळेवर कारवाई झाली असती तर एकाचा खून झाला नसता। म्हणून अशा कर्तव्यास कसूर ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीची देखील चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.